नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहतोय खड्ड्यांच्या देशा. तुम्ही म्हणाल की खड्ड्यांविषयी बोलताना हे हास्य का चेहऱ्यावर, तर आता आम्हालाही म्हणजे आयबीएन लोकमतला सुद्धा थोडी बहुत लाज वाटायला लागली आहे. कारण प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही खड्ड्यांविषयी बोलतोय, खड्ड्यांविषयी प्रतिक्रिया मागवतोय, रोज नवीन रस्ता शोधतोय ज्याच्यावर खड्डे आहेत, पण प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यामुळे सरते शेवटी खड्ड्यांच्या देशा असं म्हणायची वेळ आम्हाला आलेली आहे. मुंबईत सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. जिकडे पाहावं तिकडे खड्डे आहेत आणि अजून तरी या खड्ड्यांच्या जाचातून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. मुंबईतल्या खड्ड्यांचा आम्ही घेतलेला हा आढावा. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या खड्डेमय झाली. मुंबई शहरात जिकडे तिकडे खड्ड्याचंच साम्राज्य आहे. मुंबईकरांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. बना के इतना गड्ढे होते हम लोग कितना परेशान होते हैं. इसका कुछ करवाओ, जल्दी से बढ़िया से काम करवाओ. ये गड्ढे में हम लोग गाड़ी खराब हो जाती है. कितने गड्ढे? 500-600 के ऊपर ही गड्ढा रहेगा कम से कम. हम कुछ बीएमसी वाला है. भरपूर खड्डे आहेत. खड्ड्यांनी कंटाळून गेलीत सगळी माणसं आणि एवढे खड्डे आहेत ना, त्याचं कोणाला काही वाटत नाही. ती रिपेअर करावे किंवा काय. अख्खा पावसाळा गेला, आता संपत आला. आंतरराष्ट्रीय शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईतले रस्ते मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची अवस्था कशी आहे त्याचा आढावा आम्ही घेतला. अवघ्या 2 मिनिटांमध्ये माझ्या कपड्यांची ही परिस्थिती झालेली आहे आणि या परिस्थितीला कारणीभूत आहे ते मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे. तुम्ही बघता आहात, मी आता एका पुलावर आहे, ज्या पुलावरची परिस्थिती इतकी वाईट आहे की या रस्त्याला खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. इथून येणारे जाणारे आम्हाला अनेक प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एवढे खड्डे की पाठदुखी सुद्धा होते लोकांना आणि सगळ्या वाहनं तुम्ही बघतायत की अगदी डुगडुगी झालेल्या आहेत सगळ्या वाहनांच्या. म्हणजे वाहनं अशी वाटतात की जसं काही खेड्यापाड्यातल्या एखाद्या रस्त्यावरून ही सगळी वाहनं चाललेली आहे. पण ही परिस्थिती आहे मुंबईची. किती खड्डे आहे? खूप खड्डे आहेत, खूप खड्डे आहेत. आणि मुंबई महानगरपालिका म्हणते थोडेसेच खड्डे आहेत. नाही, खूप खड्डे आहेत आणि त्यांनी काहीतरी आता पावलं उचलली पाहिजे, नाही तर सरकार येणार नाही. आता मी आलेली आहे माटुंगाच्या ब्रिजवर. साधारणतः दादर पासून हा ब्रिज सुरू होतो आणि हा थेट उतरतो सायनला. आणि या ब्रिजवर पण तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. मोठी वाहनं असो, छोटी वाहनं असो, प्रत्येकाला या रस्त्यातून जाताना प्रचंड त्रास होत असतो. आणि विशेषतः असं लक्षात येत आहे की मोठे मोठे खड्डे असल्यामुळे इथं जे 2 व्हीलर चालक आहेत त्यांचे मात्र विशेषतः हाल होताना दिसत आहेत. कारण या खड्ड्यांमध्ये बऱ्याच जणांचा बॅलन्स जाऊ शकतो आणि हा बॅलन्स गेल्यानंतर तो सरळ 4 चाकी वाहनांच्या खाली येऊ शकतो. आपण बघतो आहोत की अगदी म्हणजे गावखेड्यातले सुद्धा रस्ते बरे आहे, पण मुंबई शहरातले या महानगरातले रस्ते नको अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दिसून येते आहे. किती खड्डे आहेत रस्त्यांवर काय मोजू शकत नाही. कसा आलो गाडी घेऊन माझं मला माहिती. कुठून येत आहे? मी आता मुलुंडवरून येतोय. 1.5 तास झाला. चाळण या शब्दाचा समानार्थी शब्द मुंबईतले रस्ते अशा परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. सध्या मी सायन्स सर्कलवरून जाणाऱ्या ब्रिज पाशी उभी आहे. आपण पाहतोय की भले मोठाले खड्डे इथे झालेले आहेत आणि त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आपण म्हणतो ते इथे प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळते. इथे पाहतो की कशा पद्धतीनं पेवर ब्लॉक लावलेले आहेत, पण जो भाग पेवर ब्लॉक ही लावून राहिला नाहीये तो म्हणजे आता आपण पाहतोय की ते पेवर ब्लॉकही बाजूला सटकलेले आहेत आणि भले मोठाले खड्डे. बायकर्सना आपण पाहतो या खड्ड्यातनं कशा पद्धतीनं आपली बाईक आणि स्वतःचा जीव वाचवत चालावं लागतंय. आता ही आपण जी मोठी गाडी येतो त्याच्याकडे बघूया. या गाडीलाही आपला स्पीड कमी करावा लागतोय, त्यामुळे इथून जाणारी प्रत्येक गाडी आपला स्पीड कमी केल्याशिवाय जाऊ शकत नाही. परिणामी मागे पूर्ण गाड्यांचं बंचिंग होतं किंवा मागे गाड्या पूर्ण एकामागोमाग एक थांबतात आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे ट्रॅफिक जाम होत आहे. साधारणतः सायन्स सर्कलवरचा हा जो ब्रिज आहे हा MSRDCच्या अखत्यारीत येणार आहे. गॅमन इंडियानं तो बांधला होता. 2010 साली हा बांधून पूर्ण झाला खरा, पण त्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीनं ही परिस्थिती आहे की त्याला मेंटेन ठेवणं हे काम आहे. पावसाळ्यामध्ये झालेले खड्डे बुजवणं हे काम आहे किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेणं हे MSRDCच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. पण प्रत्यक्षात मात्र बघायला मिळत नाही हे काम करत असताना. राजकारणी खड्ड्यांवर राजकारण करतात. मुंबईत फक्त 83 खड्डे राहिले, 13 खड्डे राहिले असा दावा महापालिकेकडून केला जातो. विरोधक आंदोलन करतात, पण यावर काही काळ मनोरंजन होतं. परिस्थिती मात्र बदलत नाही. मागच्या बुधवारी स्टँडिंगमध्ये त्यांना वॉर्निंग दिली होती की 7 दिवसात ही कामं करा, नाही तर हे होणार.
त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे आणि ह्याच्यावरती जर लाज वाटत नसेल तर पुढच्या वेळेला यांच्या कानाखाली मारायला आम्ही पुढे मागे बघणार नाही. म्हणून आज चीफ इंजिनियर रोड्सना मी वरळीपासून इथपर्यंत किती खड्डे ते मोजत आणलेले आहे आणि त्यांनी आज स्टँडिंगमध्ये सांगावं फक्त 35 खड्डे आहेत. म्हणजे मी त्यांना सांगेन माझ्याबरोबर फिरवलेले त्यांना खड्डे मोजत. त्यांचं म्हणणं आहे की हा रोड प्रोजेक्टचा आहे, त्याची DLP संपले, तिथे ड्राय स्पेल आम्हाला मिळत नाही आहे. पण जेव्हा मागच्या बुधवारपासून ते शुक्रवारी पाऊस चालू झाला, बरं 3 दिवसाचा ड्राय स्पेल होता. ते म्हणतात की 2 दिवसाचा ड्राय स्पेल मिळाला तरी आम्ही खड्डे होईल. मग ते 3 दिवस का झक मारत होते, 3 दिवसात का नाही बुजवले खड्डे? रस्ते आणि ट्रॅफिकवर महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. वार्षिक अर्थसंकल्पात हजारो कोटींचे आकडे रस्त्यांसाठी दाखवले जातात. पण रस्त्यांची ही अवस्था बघितली तर प्रश्न पडतो की हा पैसा नेमका जातो कुठे? ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. 7 ते 8 वाजायच्या दरम्यान आपण आमच्या सगळ्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचलो, मुंबईतली परिस्थिती जाणून घेतली. आत्ता स्टुडिओमध्ये आपण एका गेस्टना बोलवलेले आहे, अभिनेते जयवंत वाडकर यांना, आणि त्यांच्याकडून आपण खड्ड्यांविषयी जाणून घेणार आहोत. त्यांनाही परिणाम भोगावा लागलाय खड्ड्यांचा, त्याविषयी बोलणार आहोत. त्याआधी जयवंत वाडकर यांच्याविषयी मला थोडंसं आपल्यापर्यंत पोहोचवायचंय. 1988चा तेजाब, तेव्हापासून ते अगदी आत्तापर्यंतचा नटसम्राट असेल, पोलीस लाईन असेल किंवा हाफ तिकीट असेल, या सगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलेलं आहे. कुठल्या एका कलाकृतीत आपण त्यांना बांधूया नको, पण सगळ्यात मोठी त्यांची ओळख ते मुंबईकर आहेत आणि या खड्ड्यांचा परिणाम त्यांनाही भोगावा लागलाय. जयवंत वाडकर, आपलं स्वागत या कार्यक्रमात. असं म्हणण्यासारखी खरं तर आज परिस्थिती नाही, कारण सगळ्या खड्ड्यांचा सामना या मुंबईतल्या तुम्ही सुद्धा केलेला आहे. काय सांगा? नक्कीच, म्हणजे खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे मी कालची परिस्थिती सांगतो. मी मुंबई पोर्टर्सची कॉम्पिटिशन होती, त्याला मी जज होतो आणि मी बिंबिसारला राहतो. बिंबिसारवरून निघालो आणि लवकर निघालेलो आणि मी ज्यावेळी अंधेरी ब्रिजवर आलो आणि अंधेरी ब्रिजवर असं वाटलं की पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे, काहीतरी बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत असं वाटलं, काहीतरी भयंकर झालं आहे म्हणून एवढं ट्रॅफिक आहे. पण नंतर तिकडे आल्यानंतर बघितलं, ज्यावेळी जवळ आलो त्या तिकडे ज्यावेळी ब्रिज उतरतो, मला हे जे म्हणतात की ते एवढेच खड्डे आहेत तेवढेच खड्डे आहेत, म्हणजे मला असं वाटतं जेवढे खड्डे ते म्हणतात ना, ते तेवढे खड्डे प्रशासनाला सांगायला पाहिजे, तेवढे खड्डे तिथेच आहेत आत्ता आजही बघाल तर. कारण नंतर मी आज जेव्हा निघालो आणि आज आलो तर ते पेवर ब्लॉक लावून तिथे काहीतरी डागडुजी करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक होत होतं. तर मला असं वाटतं की हे जे खड्डे निर्माण केलेत ना सगळे प्रशासनाने किंवा या आपल्या सगळ्या काय म्हणतो त्याला आपण रस्त्यांनी, तर मला असं वाटतं की ते काय पाणी टंचाई आपल्याकडे होती ना, म्हणून यांनी हे खड्डे तयार करून ठेवलेत प्रशासनाने. मला असं वाटतं की ते पाणी साठावं आणि लोकांना पाणी मिळावं. खरंच अशी परिस्थिती आहे, एवढे मोठमोठे खड्डे आहेत. म्हणजे जयवंत दादा, सरोवर आणि तलाव कमी पडायला लागले, आता खड्ड्यांमध्ये पाणी साठवायची वेळ आलेली आहे. खरे उपहासात्मक टीका पण अत्यंत योग्य बोललेला तुम्ही. जयवंत दादा, साधारणपणे तुमच्या घरापासून जर तुम्हाला विरुद्ध दिशेला एखाद्या शूटला जायचं असेल तर खड्डे नसतील तर तो किती तासात प्रवास होऊ शकतो आणि आता तुम्हाला किती प्रवास करावा लागतो या खड्ड्यांमुळे? मी जसं काल जे मी आलो त्यानंतर पुढे खड्डे, बँड्राला खड्डे, त्यानंतर दादरला आलो तिथे खड्डे, मग मी पुन्हा सगळे रस्ते मला माहीत असल्यामुळे मग मी पुन्हा त्या रुपारेल कॉलेजच्या इकडनं आलो, मग पुन्हा आपल्या पोर्तुगीज चर्चच्या इथे आलो, पण सगळीकडे खड्डे होते आणि त्या खड्ड्यामुळे मी केवळ 1 तास एकांका लेट सुरू झाली. माझ्याबरोबर दुसरी पण ॲक्ट्रेस होती मौसमी तोंडवळकर, तीही त्यामुळे लेट आली आणि आम्ही 1 तास लेट चालू केला तो कार्यक्रम. त्यामुळे आता काय करणार, या खड्ड्यांचा पर्यायच नाही आहे. मला असं वाटतं की प्रशासन का त्याकडे लक्ष देत नाही. मला सगळेजण येतात, सगळेजण बोलतात, सगळे पक्ष बोलतात, त्यावर भरपूर चर्चा होते, पण मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण या खड्ड्यांवर नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, कारण गाड्यांचे एवढे प्रॉब्लेम होत आहेत. आपण पाहतो, आपण आता क्लिपिंगसुद्धा बघितलं की विशेषतः बाईकवाल्यांसाठी खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कळलं. आज पण मी आता आमच्या एका फिल्मचं माझं हे होतं, फोटो सेशन होतं, म्हणून मी जो आमच्या बिंबिसारवर निघून राईट नवीन ब्रिज झालाय तो घेतल्यानंतर SV रोड क्रॉस केल्यानंतर खाली उतरतो आपण जिथे अंधेरीसाठी, तर तिकडे तुम्ही बघाल ना तर अक्षरशः म्हणजे खड्डे म्हटल्यानंतर खड्डे नाहीच आहेत, खड्डे खोल दऱ्या आहेत. त्या दऱ्या म्हणजे गाडी अशी जाऊन अशी येऊन असं इतकं चाललेलं आहे. अर्थातच, आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना बसतो आहे. आपल्याबरोबर अभिनेते विवेक लागू सुद्धा दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. आपण विवेक लागूंशी सुद्धा बोलूया. विवेक लागू, आता
खड्ड्यांच्या देशा असं म्हणायची वेळ आली आहे. इतके खड्डे मुंबईभर पसरलेले आहेत आणि ते खड्डे बुजवायचं तर नावच महिने आणि वर्षानुवर्ष प्रशासन घेत नाही. काय सांगाल? खड्डे चांगले कसे बनवायचे नाही याचं तंत्र आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे खूप चांगले शास्त्रज्ञ आहेत, पण आपल्याला चांगले रस्ते बनवता येत नाहीत कारण त्यासाठी लागणारी सामग्री आपल्याला परवडत नाही. ऐकू येत आहे ना? होय होय. हा, ती जी सामग्री लागते ती आपल्याला परवडत नाही कारण मंजूर केलेली जी रक्कम असते ना त्या रकमेमध्ये खूप पैसे मधल्यामध्ये खाल्ले जातात. एक्झॅक्टली. पद मिळवण्यासाठी पैसे काढायचे, पद मिळाले की पैसे खायचे. हे जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत चांगले रस्ते बनणार नाहीत. पैसे खाणं म्हणजे आपल्या सख्ख्या शेजाऱ्याच्या, सख्ख्या भावाच्या, बहिणीच्या पाकिटातले पैसे चोरणं, ही भावना जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. अर्थातच अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष वेधलंय. पैसे कंत्राट घेतले जातात, मोठमोठ्या कोटींची ही कंत्राट असतात, पण प्रत्यक्षात कामं झालेली पाहायला मिळत नाही. विवेक लागू, आपण मुंबईभर फिरत असाल, आपल्या शूटिंगच्या निमित्तानं आपल्या निदर्शनास आलेली अशी गोष्ट जी आपल्याला आपल्या प्रेक्षकांशी शेअर करायची आहे की या खड्ड्यांमुळे काय घडू शकतं आणि काय घडलेलं आपण पाहतो. या खड्ड्यामुळे एक खूप मोठा अपघात माझ्या परिचयातल्या एका अभिनेत्रीला झाला कारण तिची रिक्षाच कलडली. ती शूटिंगला तर जाऊ शकली नाही. तिला नाटकाचे प्रयोग कॅन्सल करायला लागले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचं नाटक फायनलला आलं होतं व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये. त्या नाटकाच्या प्रयोगात ती कशी बशी उभी राहिली ही सगळी खड्ड्याची कृपा आहे. त्यामुळे मी मुंबईत प्रवास करताना रिक्षेत बसत नाही. मी बसमध्ये बसेन, मी ट्रेननी जाईन. तर मी खड्ड्यांना प्रचंड घाबरतो, जीव जाऊ शकतो. नक्की. विवेक सर, आता आपल्याला असं वाटतं की सर्वसामान्यांनी एकत्र येऊन एकत्रितपणे आवाज उचलण्याची गरज आहे, कारण राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपण पाहतो, पण त्यातनं निष्पन्न काही झालेलं पाहायला मिळत नाही. मुंबईतले खड्डे काही बुजलेले पाहायला मिळत नाहीत. मग सगळ्या मुंबईकरांनी एकत्र येऊन याबाबत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आवाज उठवण्याची गरज आहे असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की ती तर गरज आहेच. म्हणजे आत्ताच्या एका तरुण राजकीय संघटनेने एक उद्योग केला ज्याच्यामुळे हा विषय आपल्या चर्चेत आला. परंतु विद्यार्थ्यांनी सुद्धा रोज डे बनवण्यापेक्षा पिंक डे साजरा केला पाहिजे. कोणी रस्त्यावर थुंकताना त्या दिवशी दिसलं की त्याच्या बसायच्या जागेवर लाभ घालायची. प्लास्टिक वापरलेलं प्लास्टिक वापरून रस्ते चांगले बनवता येतात. हे परदेशात तंत्रज्ञान वापरलं जातं. आपल्याकडे देशाला पुरेल इतकं रॉ मटेरियल आहे. पैसे खाणाऱ्यांना गाडलं तर एकही खड्डा शिल्लक राहणार नाही. याच्याबद्दल जनतेने काहीतरी केलं पाहिजे. नक्की. विवेक लागू, धन्यवाद. आपण IBN लोकमतशी बोललात. विवेक लागूंनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले. एकतर पैशांच्या बाबतीत जे काही राजकारण होत आहे आणि ते राजकारण थांबलं पाहिजे आणि सामाजिक जबाबदारी ही प्रत्येकाने उचलली पाहिजे. त्यावरच प्रश्न पुढच्या काळात कमी होऊ शकतील किंवा सुटू शकतील. एक छोटासा ब्रेक आपण कार्यक्रमामध्ये घेणार आहोत, मात्र ब्रेकवर जाताना आठवण करून देतो आमच्या बेधडक या विशेष कार्यक्रमाची. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या खड्ड्यांविषयी. मुंबईचं खड्ड्यात जाणं हे शिवसेना भाजपचं राजकीय अपयश आहे का? मुंबई मनपात माफियाराज असल्याच्या सोमय्यांच्या आरोपामुळे युती खड्ड्यात जाईल का? आणि मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था ही अभियंत्यांची जबाबदारी नाही का? या तीन प्रश्नांच्या अनुषंगाने रात्री 9 वाजता म्हणजे 8 ते 9च्या या बुलेटिन नंतर लगेचच आपण चर्चा करणार आहोत बेधडक या आमच्या विशेष कार्यक्रमात. पुणे मुंबई एक्सप्रेसवे थेट देवनार ट्रॉम्बेपर्यंत नेण्यासाठी 12 कोटी रुपये खर्चून रस्त्याचं रुंदीकरण करून हा एक्सप्रेसवे कळंबोलीहून मुंबईच्या अणुशक्ती नगरपर्यंत वाढवण्यात आला. 2च वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या सायन पनवेल मार्गावरील रस्त्याची कशी चाळण झाली आहे ते आपण पाहू शकता. आणि यामुळे वाहनधारकांना कसा त्रास होतोय हेही दाखवतोय आमचा प्रतिनिधी विनय म्हात्रे. मी आता नेरूळ जवळच्या शिरोणे गावासमोरचा जो अंडरपास आहे त्या अंडरपासच्या उभा आहे. अंडरपास हा जो पूल आहे, छोटासा पूल आहे, खालून गावातल्या लोकांना ये जा करण्यासाठी. या छोट्याच्या पुलावरची परिस्थिती काय तुम्ही बघा कशा पद्धतीने गाड्या जातात. या छोटासा पूल ज्याच्यावरून इथे देखील ट्रॅफिक जाम होते आणि इथून गाड्यांना जाताना वाट शोधावी लागते. अशा परिस्थितीमध्ये हा अंडरपास जो आहे त्याच्यातली ही परिस्थिती, पुलाची परिस्थिती आहे.
तुर्भ्याची परिस्थिती पाहिली, त्याच्यानंतर आपण आता इथली नेरूळची परिस्थिती बघतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व पुलांवरती मास्टिक आस्फाल्टिंग होणं गरजेचं होतं. जर मास्टिक आस्फाल्टिंग झालं असतं तर या पुलाची अशी दयनीय अवस्था झाली नसती. अशा ती मास्टिक आस्फाल्टिंग न केल्यामुळेच ही परिस्थिती झाली. फक्त तळोजा आणि खारघर या दोन पुलांवरच अशा म्हणजे तळोजा आणि सानपाडा इथल्या दोन पुलावरतीच मास्टिक आस्फाल्टिंग करण्यात आलेली आहे. मात्र उरणफाटा असेल, सानपाडा असेल, या सगळ्या बाकीच्या अंडरपासवरती मास्टिक आस्फाल्टिंग केली गेली नाही, म्हणून ही परिस्थिती आहे. आणि हा सगळा परिसर जो आहे, सगळे पूल जे आहेत, ह्या पुलांची हीच परिस्थिती आहे. पीडब्ल्यूडी या विभागाकडे पीडब्ल्यूडी याकडे पूर्णपणे लक्ष देत नाहीये. त्याचबरोबर जी कंपनी आहे, जिला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ती देखील फक्त मुलामा लावण्याचं काम करते. अजूनही आता खालच्या बाजूला त्यांचं मातीचा भराव, बारीक बारीक पावडर जी आहे, रेती आहे, ती इथे आणून टाकली जाते. तात्पुरता मुलामा दिला जातं, मात्र कायम स्वरूपी याच्यावर तोडगा काढला जात नाही. त्याचमुळे ही परिस्थिती आहे. जोरात पाऊस आहे, आता सध्या पाऊस थांबल्यामुळे आहे. जर पाऊस जोरात सुरू झाला तर मात्र इथे पुन्हा ट्रॅफिक जाम होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय मात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई. बोलूया, आपल्यासोबत आहेत अभिनेते जयवंत वाडकर. जयवंत दादा, अशा खड्ड्यात न जाणं म्हणजे एकतर स्वतःचा कणा बेंड करून घेणं किंवा कंबरडं मोडून घेण्याचा प्रकार आहे आणि अपघातांचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढतं या खड्ड्यांमुळे. हो, नक्कीच, खूपच म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालू आहे. जसं मगाशी विवेकनी सांगितलं की असं असं आमच्याच अभिनेत्रीबरोबर झालं. माझा एक आत्ता मी जे रॉकस्टार, जी श्रावणबाळ रॉकस्टार सिरियल करतो, आमचा एक टेक्निशियन होता. तो बाईकवरून येत होता मालाडवरून आमच्या त्या मडमध्ये, आणि त्याला त्या मालाडच्या त्या खड्ड्यांमधून तो उडाला. रात्र होती, पाऊस होता, त्याला तो खड्डा कळला नाही आणि तो पडला. मग तिकडून फोन केलं, मग आम्ही गेलो आणि तिकडच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. त्याला भयंकर लागलं होतं, एवढा मुकामार लागला होता की बघायला नको. तर ह्या गोष्टी ह्या आपल्याला माहिती आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी होत असतील, त्या पोचत पण नसतील असं मला वाटतं. त्यामुळे या खड्ड्यांवर काहीतरी केलंच पाहिजे. आणि अतिशय चांगलं उदाहरण आहे, जे मला वायझेड नावाची एक फिल्म आली होती, तिथे त्यांनी वायझेड आयुष्यात वायझेडगिरी करणारे लोकांपैकी दादाराव भिल्लोरे म्हणून आहेत, की ज्यांनी खरंच त्यांचा मुलगा या खड्ड्यांमुळे गेला. ते आजही उठतात आणि सकाळी जाऊन ते खड्डे बुजवण्याचं काम करतायत. म्हणून त्यांना ते एक असं एक टोकन म्हणून त्यांना दिलं होतं. त्यांची मला आठवण झाली आज इथे आल्यानंतर पहिल्या, की असं इतकं वाईट परिस्थिती आहे की त्यांचा मुलगा गेला बिचाऱ्यांचा, एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या भयंकर परिस्थिती, आणि ही अशी आपल्याला या काही गोष्टी माहिती आहेत त्यामुळं आपण बोलतो. अशा बऱ्याच ठिकाणी असतील, बरेच लोक त्या मीडियासमोर किंवा इकडे कुठेही लक्षात येत नसतील. त्यामुळे ह्या खड्ड्यांबद्दल तर नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की शासन, आता आपण प्रत्येक वेळी किती आंदोलनं करायची आणि प्रत्येक वेळी किती रिॲक्ट करायचं, आता म्हणजे लाज वाटायला लागली आपल्याला रिॲक्ट करण्याला, असं वाटायला लागलं. आता खरंच लाज वाटायला लागली आहे सतत या खड्ड्यांविषयी बोलताना सुद्धा. आपल्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया याच खड्ड्यांविषयी. अरुण नलावडे, मुंबईमध्ये इतकं खड्ड्यांचं साम्राज्य आहे की कुठल्याही रस्त्याला जा, 50हून अधिक, रादर 100हून अधिक खड्डे असतील, आणि या खड्ड्यातनं रोज प्रत्येक मुंबईकराला प्रवास करावा लागतोय. काय सांगाल? म्हणजे आपल्या इथे म्हणतात ना, प्राचीन काळापासून तसं काहीतरी अवस्था झालेली आहे राज्याची. आपल्या प्राचीन काळापासून हे चालू आहे. दरवर्षी आपण बोंबा मारतोय, त्याच्यावर काही नियम केले जातात शासनाकडून, न्यायालयाचे काही निर्णय येतात, पण त्याची अंमलबजावणीच होत नाही. आपल्याकडे कायदे आहेत आणि कडक पण आहेत, फक्त ते राबवले जात नाही. ते का राबवले नाहीत हे पहिलं आपण शोधलं पाहिजे, तर आपल्याकडे शासन म्हणजे कायद्याचा धाक राहील. आपल्याकडे ते राबवले जात नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आता भीषण समस्या वाहतुकीची त्याच्यातूनच तर निर्माण झाल्या. 0 स्पीडवर वाहतूक आलेली आहे. बोरिवली टू चर्चगेट जायला गाडीत बसलं की 3 तास लागतात माणसाला. 3 तास जायला, 3 तास यायला. काय त्याची ताकद राहणार, काय त्याची बुद्धीचा वापर होणार, आणि काय तो घराला वेळ देणार. अशा भयानक अवस्थेकडे आपण चाललेलो आहोत. तर याची खूप गंभीर दखल. अरुण सर, कुठेतरी राजकारणी, कुठलेही पक्ष, एखादा पक्ष नाही, कुठलेही पक्ष या खड्ड्यांविषयी बोलताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. आपल्या हातात काही मुंबईकरांच्या पडत नाही, हेही एक दुर्दैवच आहे. दैव आहे. आपण कसं, आपल्याकडे फक्त लोकांना एकच माहिती, काय झालं की BMCला पकडायचं. मला असं वाटतं त्याच्यावर अटॅक न करता यायला बरीच कारण आहेत खरं तर ती नेमकी काय ती शोधली पाहिजेत, की हे का होत नाही. की काय झालं की चला म्युन्सिपालिटीला शिवाय द्यायच्या, सरकारला शिवाय द्यायच्या, पण त्याच्या मागे आपण ही पद्धत मुळात सुरू कशी झाली, आपल्याकडे बेफिकिरी वृत्ती वाढली का मुळात, याचा शोध घ्यायला पाहिजे पहिला. ते मूळ आहे त्याचं.
नक्की. अरुण नलवडे, धन्यवाद. आपण IBN लोकमतशी बोललात त्याबद्दल. कुठेतरी खेदानं म्हणावं लागतंय की मनुष्याचा जीव हा स्वस्त झालाय, खड्ड्यांवरनं राजकारण होताना मात्र आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. मुंबईभर खड्डेच खड्डे आहेत आणि त्याचा त्रास तर होतोच आहे, पण आपण एका बाजूला त्रास होत असतानाच राजकारण त्यावर होताना सुद्धा पाहतो आहोत. जयवंत वाडकर अभिनेते आपल्या सोबत आहेत. जयवंत वाडकर, आता अरुण नलवडे बोलताना सुद्धा म्हणाले की आपण फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांवर किंवा राजकीय नेत्यांवर बोट ठेवून चालणार नाही, तर मुळाशी या प्रश्नाच्या गेलं पाहिजे. पण कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हा विषय नुसता राजकारणापुरताच सध्या मर्यादित राहतोय. नाही, मला नाही वाटत आहे की राजकारणापुरता मर्यादित आहे, कारण का ते राजकारणी लोक राजकारण करतच राहणार. त्यांच्या गोष्टी ते एकमेकावर प्रत्यारोप आणि ते सगळ्या गोष्टी चालूच आहेत, त्या थांबणार नाहीत मला असं वाटतं. आपण आणि त्या सगळ्या ठिकाणी पाहतोय, मग ते सर्जिकल असो आणि सगळीकडे असो, सगळीकडे ते चालूच आहे. अतिशय वाईट पद्धतीने कुठल्याही मुद्द्यावर राजकारण केलं जातं. येस, कुठल्याही मुद्दा, काही मुद्दा असो राजकारण येतं, पण त्याच्याऐवजी तर त्यांनी सगळा हा विचार केला की ह्याला आपण काय करू शकतो, सगळे मिळून काय करू शकतो, त्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक वेळी जसं अरुण म्हणाला तेव्हा की प्रशासनालाच त्यांनाच दोषी ठरवण्यात अर्थ नाही, पण या मुळाशी जायला पाहिजे. हे मुळात हे कॉन्ट्रॅक्ट जे देतात, कोणाला देतात, हे त्यांचं काय म्हणतो त्याला आपण, कंत्राटदारांची यादी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी कुठून आल्यात काय, त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि ते सगळे मिळून, सगळे पक्ष मिळून जायला पाहिजे असं मला वाटतं, कारण नाहीतर खूपच हालत आहे. आता खड्ड्यांचं तर खूपच वाईट हे आहे. आणि मी सध्या तर खूपच असीम सरोदे असो, विश्वंभर चौधरी असो, या सगळ्यांशी खूप कनेक्टिंग आहे या बऱ्याचशा गोष्टीसाठी. तर हे पण पिटिशन टाकण्याचं पण चाललेलं आहे. तर या पण ही की प्रत्येक गोष्ट न्यायालयाकडे जा, कोर्टात जा का होते, पण मला असं वाटतं त्याच्यात जाण्याची गरज नाही. आपण सगळ्यांनी मिळून जर त्यावर लक्ष ठेवलं तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. रिॲक्ट करायला बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण पण रिॲक्ट करत नाही. आपण तिकडे बघतो, जाऊ दे ना, होते ना, होऊ दे, चला निघून जा. नो, आपण जर वेळ असेल तर रिॲक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि आता तर खूपच गरजेचं आहे. म्हणजे कोणी असो, मग तो पॉलिटिशियन असो, प्रशासनातला माणूस असो, कोणी, त्या क्षणी आपल्याला काय करता येईल ते केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप नक्की, म्हणजे सामाजिक जबाबदारी प्रत्येकाने उचलली पाहिजे. या मुद्द्यावर तुम्ही सुद्धा आलेला आहात. जयवंत, आता अजून एक प्रश्न, फक्त थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. फक्त मुंबईतच नाही, तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असाल, तुम्हाला काय अनुभव येतोय खड्ड्यांविषयी? नाही, खूपच सगळीकडेच आहेत. म्हणजे पुणे काय, नाशिक काय, आम्ही तर बाय रोड सगळीकडे फिरतो. किंवा आत्ता मी कोल्हापूरला शूटिंगला गेलो होतो, त्यावेळी अक्षरशः एक पॅच असा येतो, सातारा म्हणजे आपण, मला वाटतं शिवापूर आणि साताऱ्याच्या मध्ये असावा, रात्र असल्यामुळे तर एरिया मला माहिती नाही, पण अक्षरशः स्लीपर बस ही अक्षरशः होडीसारखी जात होती. जवळजवळ माझ्यामध्ये 1.5 ते 2 किलोमीटर तो पॅच आहे. आणि त्यामध्ये स्लीपरमध्ये झोपल्यानंतर मी तर बाउन्स होत होतो, काय काय होत होतं. त्यामुळे तिथे पण इंजरी येऊ शकते, सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण कोणी लक्षच देत नाही. काय आय डोंट नो. जयवंत, आपण अधिक बोलूया, मात्र आपल्याबरोबर आता दूरध्वनीवरून अभिनेता सुबोध भावे जोडले गेलेले आहेत. सुबोध भावे, खड्ड्यांविषयी काय वाटतं? पुण्यामधले खड्डे असोत, मुंबईमध्ये अनेकदा येणं होत असेल त्याविषयी, आणि महाराष्ट्रभरात फिरताना या खड्ड्यांविषयी किती धसका घेतलाय तू स्वतः? खड्ड्यांविषयी बोलायचं का रस्त्यांविषयी बोलायचं? म्हणजे खड्डेच आहेत आपल्याकडे, रस्ते कुठे आहेत? खड्ड्यात मध्ये मध्ये कधीतरी एखादा रस्ता दिसतो. म्हणजे दुःखामध्ये सुख दिसतं तसं असतं ना, तसं सुख आपलं खड्डे, म्हणजे अनेक काही वर्षानंतर बहुतेक करून लहान मुलांना आपल्याला शिकवायला लागेल की खड्डा हाच रस्ता असतो, आणि त्याच्यातनं मध्ये जे सरळ दिसतात ते खड्डे असतात, की जे आपल्याला परत सरळ करायची जाणीव करून देतात. हे म्हणजे मला वाईट फक्त ती जी लोक आहेत, म्हणजे म्हातारी माणसं असतील, लहान मुलं असतील, गरोदर बायका असतील, तर ज्यांना पाठीचे त्रास असतील, ज्यांना मणक्याचे त्रास असतील, तर ह्यांनी प्रवास करताना म्हणजे कसा प्रवास करायचा? बरं, त्या खड्ड्यामुळे काय होतं की गाडीची वाट लागते की माणसांची वाट लागते असं नाही, पण समोरचा माणूस नेमकं कुठल्या क्षणी थांबणार आहे, मागणं येणाऱ्या माणसाला त्याचा अंदाज पण येत नाही, कारण त्याच्या समोर खड्डा आला तर काय होणार आहे. अनेक अपघात आपण आता मुंबईत बघितले की बाईकवाले सुद्धा अनेक वेळा त्या खड्ड्यातून जाताना पडतात, कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याचं आता काही गांभीर्यच राहिलेलं नाहीये की खड्डे आहेत आणि त्यांनीच आपण, जसं आपण म्हणतो
की काही काही गोष्टी घेऊनच आपल्याला आयुष्य जगावं लागतं, तसं आता खड्डा हा आपल्या आयुष्याचा अत्यंत अविभाज्य भाग झालाय. म्हणजे त्याच्यासाठी आता काही वेगळं करावं लागत नाही. म्हणजे ते कदाचित जन्मजात मिळतात तसे ते खड्डे आपल्याला मिळालेत आणि त्या खड्ड्यांपासून आपण कितीही बोललो दरवर्षी आपण त्याच चर्चा करणार. सरकार किंवा ज्यांची जबाबदारी आहे ती लोक त्याच्यावरती काही करणार नाहीत आणि त्याचं कोणालाच काही वाटत नाही. त्यामुळे आता हा विषय देखील बोलण्याचा आहे की नाही हेच मला कळत नाही. पण सोबत मग काय वाटतं की ही जबाबदारी कुणी घ्यायला हवी? महापालिका त्या ज्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या महापालिकांनी की राजकीय नेत्यांनी की प्रत्येकाने? जसं या चर्चेमध्ये मुद्दा सामाजिक जबाबदारी घेण्यात आला. आपण प्रत्यक्ष तर अर्थातच प्रत्येक ठिकाणचे रस्ते बुजवू नाही शकणार, पण त्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करून तरी काही प्रयत्न करायचे. काय वाटतं याबाबत? मी सांगू का, मला पूर्वी खड्डे बघितले ना की खूप चिड यायची. मला पटकन उठून कोणाला तरी दोष द्यावा असं वाटायचं. पण नंतर आजूबाजूला रस्त्यावरनं फिरताना जेव्हा लक्षात येतं की खड्ड्यांना दोष देणारी माणसं सिग्नल मात्र न पाळता लाल सिग्नल असताना सुद्धा पुढे जातात. त्यामुळे मला असं वाटतं की जसा समाज असतो ना तसंच त्यांना बदलत मिळतं. सो आपली लायकीच कदाचित ती आहे की आपल्याला असं उकिरड्यातच जगावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला साधे साधे नियम सुद्धा सोसायटीचे म्हणून पाळता येत नाहीयेत. 60 वर्ष झाल्यानंतर सरकारने नाही केलं म्हणून आपण गळे काढतो, पण आपण सुद्धा जगताना किती नियम पाळतो हाही एक विचार करण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यामुळे यथा राजा तथा प्रजा ही जे पूर्वी म्हण होती ना ती मला योग्य वाटते. आणि हे जे सिग्नल न पाळणारे असतात तर हे काही अशिक्षित लोक असतात का? नाही. अत्यंत उंची गाड्यांमधनं फिरणारी लोक, मग त्याच्यात सगळे येतात. त्याच्यात महिला येतात, त्याच्यात पुरुष येतात आणि बाकी महिला पुरुष कुठे कमी जास्त एकमेकांपर्यंत असतील का नाही माहिती नाही, पण या बाबतीत मात्र सगळे अगदी एकसारखे असतात आणि याच्यात सगळेच जण पुढे असतात. कारण प्रत्येकाला पुढे जायचंय. कोणाला सिग्नल पाशी उभं देखील राहायचं नाही, तितका देखील वेळ नाहीये. मग हे जर आपण करत असू तर मग पडलेल्या खड्ड्यांवरती बोलण्याचा आपल्याला खरोखर अधिकार आहे का, असाही एक प्रश्न माझ्या मनात येतो. बोचरे पण सत्य बोलतोयस तू. महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा सुबोध, धन्यवाद IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा तोच मुद्दा की कुठेतरी आपण आपल्यापासून सुरुवात करणार आहोत का? आपण सगळे नियम पाळणार आहोत का? आणि मग प्रशासनाला जाब विचारणार आहोत का? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. जयवंत दादा, तुम्हीही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. थँक्यू. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. मुंबईतल्या खड्ड्यांवरून काल मनसेनं आंदोलन केलं होतं. त्यामुळे BMCचे अभियंते संतापलेले आहेत. BMCच्या 4200 अभियंत्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिलेला आहे. तो अमान्य झालाय, पण नंतर या अभियंत्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. ज्यांच्या भरोश्यावर आम्ही काम करतो तो जर आमचा मुखिया, तो जर आमचा कुटुंब प्रमुख आमच्या बाबतची दखल घेणार नसेल तर मग कोणाच्या भरोश्यावर आम्ही काम करायचं, हा सर्व अभियंत्यांचा आणि कामगार कर्मचाऱ्यांचा हा अगदी प्रश्न आहे. आणि परत मी तुम्हाला सांगतो, हे 4200 फक्त अभियंते नाहीत. महानगरपालिकेचा जो लाखो कामगार आहे तो सुद्धा या अभियंत्यांच्या पाठीमागे आंदोलनाला उभा राहणार. आणि सन्माननीय तोडगा निघाला नाही तर उद्या तुम्ही चित्र पाहाल. हे बघा, कुणी आता आम्हाला काय फाशी द्यावं, काय करावं? अरे दररोज यांच्या शिवा खाण्यापेक्षा, दररोज ज्या पद्धतीची मानहानी केली जाते ती स्वीकारण्यापेक्षा आयुक्तांनी मी तर विनंती केली की तुम्ही आमचे राजीनामे स्वीकारा आणि जे काय कॉर्पोरेशन चालवायचे ते चालवा. पण यांच्या आंदोलनाला जर अगदी सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महानगरपालिकेचा साफसफाई खात्याच्या कामगारापासून जेवढा चतुश्रेणीचा कामगार आहे तो सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होईल. मागचे 2 तास आपण मुंबईतल्या खड्ड्यांविषयी बोलतो आहोत आणि लगेचच या बुलेटिनमधनं पुढे जाताना बेधडक या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत आणि अर्थातच बोलणार आहोत मुंबईतल्या खड्ड्यांविषयी. आपल्यासोबत असतील IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे. पहा फक्त IBN लोकमत.